छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवजन्मोत्सव निमित्ताने श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने रविवारी 11 फेब्रुवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत आई तू जिजाऊ या उपक्रमावर मध्यवर्ती महामंडळाने विशेष भर दिला असून यंदा पाळणा सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे आपल्या कुटुंबासह उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमास विशेष उपस्थिती तानाजी मालसुरे यांच्या वंशजातील शीतल मालसुरे व त्यांचे चिरंजीव रायबा मालसुरे, सिंदखेड राजा राजमाता जिजाऊ यांचे 16वे वंशज संगीतराजे शिवाजीराजे जाधवराव, कोल्हापुरातील शिवव्याख्याते दीपकराव करपे, त्याचसोबत पालिका आयुक्त शीतल तेली उगले हे देखील उपस्थित राहणार आहेत। यंदाच्या शिवजयंती दरम्यान शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। तसेच शहरातील विविध ठिकाणाहून येणाऱ्या महिला भगिनी शिवभक्तांसाठी वाहनांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे। यावेळी शासकीय विश्रामगृहात उपस्थित महिला भगिनींनी पाळणा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जोजो रे बाळा जोजो रे हे सुंदर गीत सादर केले। आयोजित पाळणा सोहळ्यासाठी सालाबादप्रमाणे यंदाही हजारोंच्या संख्येने महिला भगिनींनी जिजाऊंच्या वेशभूषेत सहभागी व्हावे, पारंपरिक पोशाख परिधान करण्याचे आवाहन केले। छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती प्रतिष्ठापनेस शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बैठकीत पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, माऊली पवार यांनी केले आहे। आणि सरासरी पहिल्या मीटिंगला एवढ्या महिला किंवा याच्यापेक्षा 10-15 महिला जास्त असतात हा आमचा दरवर्षी जाणवतो। पण ज्या वेळेला शिवजन्मोत्सव 11 तारखेला रात्री शिवाई चौकात असतो त्यावेळेला कमीत कमी 50,000च्या खाली जर महिला येत नाहीत असा अनुभव गेल्या 3 वर्षात। मग या महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे। महिलांना ज्या गेल्या वेळेला 50,000 महिला उत्सवाला आलेल्या आहेत त्यांना माहिती आहे की 11 तारखेला आपल्याला शिवजन्मोत्सव महोत्सवाला जायचं आहे आणि त्या कार्यक्रमाचं नाव आहे आई तू जिजाऊ। आणि त्यावेळेला शहीदांच्या पत्नीकडनं, शहीदांच्या माताकडनं आणि जे मोठे अधिकारी महिला आहेत त्यांच्याकडनं आपण कार्यक्रम घेतो। गेल्या 4 वर्षात आपल्याला कुठल्याही महिलांनी कुठल्याही प्रकारचा एवढ्या महिलांनी कुठलाही त्रास झालेला नाही। आता मगाशी ताईंनी सांगितलं की दर्शनाला म्हणजे वर येतं तर त्याला पोलिसांची परमिशन नाही, एकच गोष्टी आणि रात्रभर जर 30,000 बायका 40,000 बायका वर चालल्या तर 19ला छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक असते आणि त्याला परत सकाळपासून पोलीस बंदोबस्त असतो। त्यामुळे गेल्या वेळेला आपण दर्शन जे घेतले ते थांबलं त्या वेळेला आपण स्वतः आहेत आम्ही फोन केलं त्या मोठी टीम असते त्यांच्या घरगुती कार्यक्रमामध्ये येऊ शकतो। त्यांनी म्हणजे आम्ही तुम्ही ते सुरू करावं जे असतं त्याच्यावर आम्ही काम करत आहे आणि ते काम म्हणजे आता आम्ही एवढं सांगणार आहे की आपण 11 तारखेला पाळण्याचा कार्यक्रम घेणार आहे। प्रत्येक महिलांनी आपल्या भागामध्ये आपण जसं 4 वर्ष करतो ते आपल्या ग्रुपमध्ये आता प्रत्येकाची बचत ग्रुप आहे, समाजी ग्रुप आहे, आम्हाला माहिती असतं। प्रत्येक ग्रुपची आपण बैठक घेऊ। त्या बैठकीमध्ये पाळण्याचा कार्यक्रम कसा करायचा, काय करायचं नियोजन करून सांगितलं पाहिजे आणि 11 तारखेला संध्याकाळी 10 पर्यंत आपण तिथे आलं पाहिजे। आणि आता गर्दी होत नाही असं म्हणून आपण गेल्या वर्षी मिटिंग घेतली तर सुद्धा लाखभर महिला तिथं आलं। आता वर्षभर आहे रस्ते वाढत चाललं
तरी आपली जबाबदारी आहे की आपल्या विश्वासाच्या महिला येतात मुली येतात त्यांचं संरक्षण करणं किंवा तिथं आपल्याला तुझी व्यवस्था करणं हे आपलं महामंडळाचं काम आहे. आम्ही जसं काम करतो आमच्या या बैठकीस मध्यवर्ती महामंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर उर्फ नानासाहेब काळे, उत्सव अध्यक्ष सुभाष पवार, कार्याध्यक्ष रवी मोहिते, खजिनदार CA सुशील बंदपट्टे, पुरुषोत्तम बर्डे, राजन जाधव, माऊली पवार, विनोद भोसले, भाऊसाहेब रोडगे, प्रकाश ननवरे, दिनकर जगदाळे, सचिन स्वामी, देविदास घुले, वैभव गंगणे, बसवराज कोळी, लता फुटाणे, उज्ज्वला साळुंखे, संजीवनी साळुंखे, मनीषा नलावडे, जया रणदिवे, अश्विनी भोसले, प्रगती तिवारी, राधा पवार, चारुशिला जगदाळे, वैभवी पवार, मानसी मोरे, ॲडव्होकेट दीपा भोसले, सुवर्णा यादव, कांचन काळे, सविता पवार, शीतल मोरे, लक्ष्मी माने यांच्यासह शिवभक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.